मध्ये माझं तीर मध्ये 0-1-20 ते सल्टर मध्ये आहे आणि 102 मध्ये जे आहे ते ह्या कोपऱ्यामध्ये 96 जमीन इथं आहे 102 मध्ये आणि 102 ते सम आहे. तर त्या ह्या 102 मध्ये शासनानं मला 2004-5 साली शेततळ्याची योजना निघाली होती आणि त्यामध्ये मला हे शेततळ दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये शेततळ्याचे मला 54-55 हजार मिळालेले आहेत आणि मी ती जनावरं ढोरं पाणी प्यावं आणि आम्हाला बी वेगळ्या शेताला पाणी व्हावं म्हणून मी हे शेततळ तसंच असं ठेवून जनावरं पाणी प्यावं. हरण, मुख्य प्राणी, उंदरं, ससे, कोले जे बी काय आहेत ते सरळ सरळ जाऊन पाणी प्यावं. मग आशीर्वाद मला लागेल म्हणून मी ह्या हिशोबानं शासनानं दिलेलं आहे. तर सगळेजण मिळून खावं ह्या उद्देशानं मी ही पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तो माणूस म्हणतो की ह्याची 103 मध्ये विहीर आहे. विहीर असती तर मी ह्याला कडा घालून घेतलो नसतो का आणि मी ह्याला बांधून कंपाऊंड केलं नसतो का. शासनाचं तळ आहे, शासनानं दिलेलं आहे. आपण बी खावं, मुख्य प्राणी प्यावं, सगळेच प्यावं ह्या हेतूनं मी असं सरळ करून पाणी ठेवते. आणि पहिलंच देवाधर्मानं पाणी बी लागलेलं आहे ह्याच्यामध्ये. जेव्हापासून तळ झालेलं आहे मोठाडे साहेब होते, देवनाळे साहेब होते, त्यांच्या हातावर तळ मिळालेलं आहे आणि मी तळ त्या पैसे त्यांच्या मार्गातून घेऊन नंतर पुन्हा मला पाणी लागल्यामुळं मी पुन्हा अजून 20 फूट खोल घातले. शासनाचं 10 फूट होतं, थोडं खाली केलं, खोदकाम केलं पाणी असल्यामुळं आणि त्याचा वापर बी करतोय. ढोरा गुराला, जनावराला सगळ्याला पिण्यासाठी मोकळा आहे. आणि तो म्हणतो की तिथं विहीर तुम्ही 103 मध्ये आहे म्हणतो. 103 मध्ये विहीर नागेशची जमीन आहे. हे शेततळ्याची सर साईज 100 फूट बाय 100 फुटाची होती ऍक्च्युअल पैसे मला कमी मिळाले. त्याला काहीतरी 82,000 रुपये अनुदान होतं सरकारचं. मग त्यावेळेस काय झालं, आमची इकडे 100 फुटाची झाली, तिकडे कमी होत होते. ते मग कमी होत असल्यामुळं मग जेवढं काही साईज झाले ऍक्च्युअल तेवढेच हे करून ते 54,000 या 55,000 असं काहीतरी जवळपास त्या मेजरमेंटनं त्यांच्या शासनाच्या ह्याच्यानुसार आम्हाला ते ठीक आहे साहेब आम्हाला कमी द्या, जेवढं भरलंय तेवढं द्या असं आम्ही मोठाडे साहेब, देवनाळे साहेब होते त्यावेळेस. त्यांना म्हटल्यानंतर त्याने सांगितले, त्याने सांगितल्याप्रमाणे जेवढे आमचं क्षेत्र म्हणजे त्या शेततळ्याची जी साईज बसली त्या हिशोबाने त्याने आम्हाला पेमेंट म्हणजे बिल काढून दिले, अनुदान भेटलं शासनाचं आम्हाला. आणि ते शेततळ आजच्या डेटला पण जशाच तसं आहे, जशाच तसं आहे. आता हे म्हणतात की विरोधी पार्टी म्हणतात की तुमचं विहीर आहे, शेततळ आहे, असं आहे तसं आहे. आजच्या डेटला जर कोणी आलावी जसं शेततळ्याची जी पिचिंग आहे तिकडली इकडली जशाच तशी चारू बाजूची जशाच तशीच आहे, त्याला काही हे केलेलं नाही किंवा काही बदल केलेला नाही. हा थोडं पाणी लागलेलं होतं, खाली काढला पाणी लागल्यामुळं थोडंसे आवाज घालून थोडं खाली सेंटरमध्ये खड्डा करून थोडं पाणी येईल वाढल. कारण शासनानं शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे, शेतकऱ्याला चांगलं होईल ह्या भावनेनं शासनाने आम्हाला दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये थोडं पाणी लागल्यामुळं देवा धर्मानं त्या आशीर्वादानं कशानं काही ना काही लागलेलं पाणी असल्यामुळं आम्ही थोडंसं खोल करून त्याला तेच पाणी आम्ही शेतीसाठी वापरतोय. आजच्या डेटला पण शेतीसाठी वापरतोय आणि त्याचाच आम्हाला फायदा होतोय. कारण जे शासनानं स्कीम आमच्यासाठी राबवली आहे शासनाला पण त्याच्यामध्ये हेच होतोय ना की बाबा ठीक आहे चांगलं शेतकऱ्याचंच भलं झालं तर शासनानं दिलं आमच्यासाठी. त्या हिशोबाने आम्ही त्यांच्यासोबत आम्ही शासनाचे बी आभारी आहे त्या गोष्टीबद्दल. शेततळ्यासाठी प्रशासनाला बी आमचं तेवढं कौतुक करायचं चांगलंच आहे. कारण त्याने दिले किंवा अजून प्रत्येकानं जे केलं तर एकतरी काय साठवण होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर पावसाळ्यातलं पाणी म्हणा किंवा कुठलंही पाणी म्हणा, तर आता आमचे तळ्याहून थोडं पाईपलाईन आहे तिकडून आता पाणी आलं जिथं विहिरीमध्ये कमी बसते, विहिरीमध्ये कमी बसते, शेततळ्यामध्ये टाकलो तर 2 दिवस किंवा 3 दिवसाचं पाणी जे 2 शिफ्टचं जे चालतंय ते एका वेळेस स्टॉक होते. दिवसाच्या लाईटला ते आम्ही 2-3 दिवस वापरू शकतो. हे असा फायदा आहे. आणि हे म्हणते म्हणजे विरोधक असे उलटं सुलटं बोलायला लागलेत, पण हे समोर आहे. तुम्ही एक वेळेस साईज पण दाखवून घ्या, चौकोन आहे, एक वेळेस चेक करून बघा. आणि देव दिलं तर देवानं दिलेलं सरत नाही, माणसानं दिलेलं पुरत नाही. थोडक्यात जर विचार केलो तर तेव्हा तिथं 100 फूट खोल तेव्हा आहे, आज प्यायला पाणी नाही. आणि आमचं मन समाधान असल्यामुळं आमच्या तेवढ्या इथं उंच असून इथं सतत पाणी एवढंच राहते, पूर्ण शिवारीतलं पाणी पिते. आमच्या कुठल्याही शेजाऱ्याला चौकशी केलं तर कधीही 12 महिने पाणीतलं पिते. आणि आम्ही प्यायला बंधन नाही. प्राणी जावं, सर्प जावं, मुंगसं जावं, काही जावं, पाणी प्यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावं. आणि त्याने आशीर्वाद दिल्यामुळं माझे लिंगायताचे 3 मुलं इंजिनियर केला मी, शेतात शेतकरी असून. म्हणजे देवाचं आणि शासनाचं आभारी आहे मी. एवढा आभार असून मला सतत दुसरे लोक त्रास देतात. 100 गुढ आणल्यावर मी काय करणार आहे. देवनाळे साहेब होते आणि भालेराव साहेब होते आणि मोठाडे साहेब होते. ज्या त्यांनी मला जेव्हा तळ्याचे पैसे दिले किंवा काढून दिले
तर माझं जर खोटं फिटं असेल तर मी म्हणाल ते गुन्हेगार व्हायला तयार आहे. आणि जर ते सत्य असेल तर उगीच्या उगा हे लोक आम्हाला त्रास दिलेत, तर ह्या लोकांवर जे योग्य आहे ते कारवाई करून मला न्याय देण्यात यावा. एवढं बोलून मला काही समजत नाही.